शिवराय ग्रुप वाशी दोन टीम मध्ये चाललेली ही मॅच दुपारच्या सत्रामध्ये निलेश आहे गोलंदाज. पहिला बॉल तयार आणि मॅच सुरू. पहिलाच बॉल मला वाटतंय पंचांचा इशारा वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा वाईट बॉल. दोन वाईट बॉल आला आतापर्यंत. आणि सुरेख फटका टॅप शॉट बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश शिंदेच्या बॅट मधून होतोय हात तडाखा चौकार. टीमची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचलंय. बॉल तयार. आणि फटका चांगला आहे. कॅप मधून बॉलला काढलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश शिंदेच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा पाहूया आपण. बॉल तयार. पुन्हा एकदा टॅप शॉट परंतु बॉल तिथल्या तिथं विसवतोय. बॉलरने बॉलला पकडले. डॉट बॉलची सांगता. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. पहिला षटक आणि सुरेख फटका टॅप शॉट आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या 4 धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशाल शिंदे माफ करा महेश शिंदे. पुन्हा एकदा आणि सरळ क्लीन बोल्ड. महेश शिंदेची विकेटची पतन. फलंदाज बाद. आशुतोष आलाय नवीन बॅट्समन आणि आल्या आल्या मात्र बॅकफुटवरती जाऊन आणि ओव्हरची होते इथं समाप्ती. एका ओव्हरमध्ये 14 धावा.
राहुल आलाय ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी. विशाल आहे आता स्ट्रायकिंग एंडला. 14 धावा आतापर्यंत आणि पंचांचा इशारा नो बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. टीमची धाव संख्या 16. आणि सुरेख फटका टॅप शॉट विशालच्या बॅटमधून येतोय. हा चौकार, खणखणीत चौकार. या 4 धावा बरोबर 20 धावा. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका आणि काय क्षेत्ररक्षण तिथं राहिलंय. सुंदर फिल्डिंग, 100% एफर्ट. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्कवरती विशाल आहे. समोर ज्याने एक चौका ठोकला. पुन्हा एकदा टॅप शॉट, परंतु तोच खेळाडूला निवडला आणि येते निर्धाव चेंडू. डॉट बॉल. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना स्पर्धा देखील आपण पाहू शकाल. अखिल भारतीय गोंधळी समाजसेवा संघ अतिशय भव्य दिव्य आयोजन 2024. बॉलर पुन्हा एकदा तयार. विशाल आणि टॅप शॉट मारायचा प्रयत्न आणि आतुशोधला घरामध्ये आणि फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपात आशुतोष हा बाद झालेला आहे. चार बॉल झाल्यात. बॉल तयार. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन देखील बाद झालाय आणि आल्याला फटका चांगला आहे आणि मला वाटतंय रनआउटची संधी असेल. नितीनने आपला घर सोडला आणि परंतु हा ना करता विशाल मात्र कान मंत्र देताना की कॉलिंग नव्हता आणि नशिबाची साथ मात्र लाभली तिथं. फलंदाज सेफ आहे आणि शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 20. आणि हा फटका चांगला परंतु हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 20. बॉल तयार. रोहन बॉलर रोहन.
विशाल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. विशालाला आपल्या संघासाठी मात्र झुरा सांभाळावा लागेल. आपल्या संघासाठी मात्र धावा काढावा लागेल. विशालला शेवटपर्यंत राहावं लागेल. आणि टॅप शॉट कडक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, सुरेख फटका, पंचांचा इशारा, नो बॉल. विशालमध्ये दमकम आहे. विशाल बॅटिंग करू शकतो. आपल्या टीमसाठी धावांची गरज आहे आपल्या संघासाठी आणि विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. या 4 धावा बरोबर टीमची धावसंख्या 26 धावा. 2 6 26. आणि टॅप शॉट कडक, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुरेख बॅटिंग करत असताना विशाल आपल्या टीमसाठी, कारण की विशालचं क्रीजवरती थांबणं फार गरजेचं आहे. कारण की 2 मोठमोठे फलंदाज बाद झालेत. महेश शिंदे आणि त्याचबरोबर आशुतोष देखील फलंदाज बाद झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या 30. आणि वाईट बॉल. 31. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 31. आणि सुरेख अशी वेगवान बॉल, सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेच तर्रार शॉट होता हा विशालच्या बॅट मधून. बंदुकीची गोळी कशी निघते सेम तसाच बॉल निघालाय. चौकारासाठी टीमची धावसंख्या 35 धावा लागले धावफलक्यावरती. 35. 3 बॉल टाकून झाल्यात 35 धावा. विशाल सेट ऑन द फायर. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशाल सज्ज आहे. एका बाजूने विशालने आपल्या संघासाठी अतिशय दर्जेदार बॅटिंग केले आणि टॅप शॉट कडक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 9 वरती चौकार आलाय. विशाल सेट ऑन द फायर. 5 धावा ऍड केल्या जाईल. टीमची धावसंख्या अशा प्रकारे वानखेडेवर बाळा, आजोबा छातीत दुखतंय. ओ नो. बाय. वाव, तुझे बाबा कसले हॉट आहेत यार. खरं तर तो माझा हॉट बटाटा वडा खावासा वाटतोय. किंगफिशर उघड, खुल्या मनाने बोल. खरं तर ते माझे बाबा नाहीयेत, तो माझा हॉट बॉयफ्रेंड आहे. ऐक ना, बटाटा वड्याला भाऊ आहे का? किंगफिशर, खुल्या मनाने बोल. घर बनवा ते फक्त बांगड सिमेंटने. सॉलिड घर फक्त बांगड. आणि क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. विशालने खूप चांगली बॅटिंग केली. विशालने 11 बॉलमध्ये 20 धावा तो मारून आऊट झालाय.
बॉल तयार, नवीन बॅट्समन राजेश आणि कडक शॉट राजेशचा, परंतु रनआउटची संधी फेकी केली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धावा मिळतील. .46 धावा, 46. शेवटचा बॉल शिल्लक आणि सुरेख फटका. नितीनच्या बॅट मधून आला हा चौकार आणि ओव्हर नंबर 3 इथून समाप्त. 3 ओव्हर मध्ये धावा झाले 50. टीमची धावसंख्या 51 आणि हाही देखील बॉल चांगला आहे. एकावन्न धावा. राजेश आहे आता बॅट्समन. आणि हाही बॉल खूप चांगला आणि फलंदाज बाद राजेश. .51 धावा. 51. आणि टॅप शॉट आणि क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. धावून कंप्लीट. सुरेख गोलंदाजी करतोय रोहित ओव्हर नंबर 4 मध्ये. 52 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहे. 52. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बॉल अजूनही बाकी आहे. रोहित याने खूप चांगली गोलंदाजी केले. या ओव्हरमध्ये शेवटचा षटक हाताळत असताना आपल्या संघाकडून रोहित. पुन्हा एकदा नो बॉल. टॅप शॉट आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येते नितीनच्या बॅटमधून. हे 4 धाव बरोबर टीमची धावसंख्या 57. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि तितका दर्जेदार क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथं. माफ करा, डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. रोहित. नितीन आहे बॅट्समन.
आणि टॅप शॉट कडक आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नितीनच्या बॅटमधून येतोय हा चौकार. सुरेख फटका होता नितीनला खेळलेला आणि चौकार मिळाला या फटक्यावरती त्याला. या 4 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 61. 61 धावा, 6 वरती 61. मला वाटतं शेवटचा बॉल, लास्ट बॉल, 1 to go. आणि सुरेख फटका, परंतु 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव. अशा रीतीने रॉयल रबाले या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरमध्ये तब्बल शिवराय ग्रुप वाशी या संघाने 4 ओव्हरमध्ये 62 धावा कुठल्या आणि रॉयल रबाले या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 63 धावांची गरज. प्रथम गोलंदाजीसाठी जो आलेला आहे महेश उर्फ लुई. तर रबाळे आपले प्रथम सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. रबाळेचे जे खेळाडू लाईनीच्या आत आहेत, रबाळेचे सर्व खेळाडूंना विनंती असेल तुम्ही लाईनच्या आत आहात, थोडेसे पाठी उभे राहा. सामना रंगत स्थितीत नक्कीच आहे, रोमांचक आहे. दुसऱ्या फेरीतला हा नॉकआउट सामना आहे. तर आपल्या कोठ्यातलं पहिलं आणि आपल्या संघाकडून प्रथम षटक घेऊन फलंदाज रोहन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे रोहित. रोहन रोहितची जोडी मैदानात पाहूया. पहिला चेंडू महेशचा पाठी येऊन बॅकफूट लावून टॅप करतोय समर्थ दिशेने. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा गोळा करतोय, आपलं खातं उघडतोय आणि आपल्या महेश रोहनसाठी पुन्हा एकदा टॅपचा चेंडू, खतरा निश्चितच तिथे पाहूया. पंचांचा निर्णय येतोय गडी गारत. माझ्या मते इथे आत्महत्या नक्कीच रोहितचा होता आणि
कॉल तो रोहितने दिल्यामुळे रोहित निश्चितच रोहितला आघात होतोय आणि पहिला झटका बसतोय रबाळे या संघासाठी. आणि आता मात्र तो नॉनस्ट्राईकला फलंदाज होता सलामीचा आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय अनिल. 100 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू आणि स्ट्राईकवर आहे रोहन. माफ करा रोहित. अति असं सुसज्ज हे मैदान आणि त्यात चांगलं नियोजन आयोजक शिवराय ग्रुप. यूट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेट.in माध्यमाने आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहू शकता. लुईचा फुली चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू होता पण इथे थोडंसं 4 क्षेत्ररक्षणच्या जोरावरती 1 धाव एक्स्ट्रा आणि वाईट प्लस असे 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावा संख्या पुढे सरकेल 6. पुढे चेंडू महेशाचा रोहितसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. पुढे येऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पायावर आदळणार या भीतीने चेंडू लॉप करतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार आणि षटकाराला ह्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये काहीच महत्त्व नाही आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हे बाद म्हणून घोषित केलं जाते पंचांकडून. अतिही अनुभवी पंच आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर लुई मात्र आपल्या रंगात आलाय. आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला नवीन बॅट्समन करण. दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा नोचा इशारा पण नोला काही इथे नुकसान होणार नाही कारण का फक्त 1 धाव अवंतर मिळेल आणि फ्री हिटचा काही इथे अंडरमध्ये तुम्हाला काहीही उपयोग करता येणार नाही. पुढील चेंडू महेश याचा करणसाठी रोहितची जागा घेण्यासाठी आला होता. हाही देखील एक अवांतर चेंडू होता पण खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र चेंडू मैदानात राहतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा कानमंत्र देतोय अनुभवी खेळाडू विशाल महेशसाठी. खेळण्याचा प्रयत्न टॅप करतोय महेश आपल्या वजनाचा आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करत इथे मात्र पुन्हा एकदा गडी रनआउट धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. 2 गडी धावबाद होत आहेत. थोडी हाराकारी म्हणता येईल ह्या संघ रबाळे संघामध्ये. निश्चितच प्रेशर असणार आहे चेसिंगचं कारण का तुम्ही आमंत्रित केलं होतं प्रथम फलंदाजी करण्यासाठी शिवराय ग्रुप वाशिया संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर चांगला कमबॅक करतोय महेश. एकाच षटकात आत देखील तरी स्वतः 1 गडी बाद करतो आणि संघिक बाद करतायत 2 रनआउट स्वरूपात. चांगला चेंडू चेंडू मात्र आत येणारा चेंडू इन स्विंग चेंडू समजत नाही निलेशला. बाकीचं काम विकेट किपर सोपस्कर पूर्णपणे पार करतोय आणि पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 3 गडींच्या नुकसानात. हा अंतिम दिवस. कालच्या दिवसात झालेल्या सामन्यामध्ये जीएसएस वडाळा संघ अंतिम फेरीत दाखल झाला 7-7. विशाल दादा प्रत्येक चेंडूला आम्ही तुमच्यावर स्कोर पोचवू निश्चितच. तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज नितीन. पहिलाच ब्लॉक होलचा चेंडू जोरात ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र समजत नाहीये फलंदाजाला आणि नितीन आपल्या पहिल्या चेंडूवरती गडी गारद करतोय क्लीन बोल्ड. थोडी नाजूक अवस्था म्हणता येईल रबाळे या संघाची. पहिल्या चेंडूवरती आपल्या कोट्यातलं पहिलं षटक आणि आपल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय नितीन आणि पहिल्या चेंडूवरती गडी त्रिफळाचीत करतोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय अर्जुन. करण गेल्यानंतर अर्जुन आलाय. पाहूया आपल्या ह्या फलंदाजीने अर्जुन संजीवनी म्हणून निर्माण होईल का आपल्या संघासाठी. संजीवनी म्हणून काम करेल का. निश्चितच एक माझ्या मते अर्जुन उर्फ जॉनी चांगला होणार खेळाडू आहे पण नितीन मात्र आपल्या फेजवर पिकअप पॉइंटवर फुलटॉस चेंडू पंचांकडून इशारा. आपण इथे गडी बनवण्याची शक्यता. पुन्हा एकदा गडी धाव बाद. निश्चितच रबाळे संघाला पडलेला प्रश्न आहे ते काही माझ्या मते जेवले नसतील. जेवण कुठे संपेल का भोजन कुठे समाप्त होईल का ह्या भीतीने पटापट रनआउट होऊन बाहेर येतात.
नो चेंडू आहे का पंच? नो चेंडू आहे. पंच, पंचांचा निर्णय हा चेंडू योग्य आहे, खेळण्याजोगा आहे. थोडंसं मंडळात सहकार्य करायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आहेत, YouTube आहे, निश्चितच आपण रिव्ह्यू घेऊ शकता. मित्रांनो तिथे काही झालेलं नाही आहे. आपल्याकडे YouTube आहे, आपण रिव्ह्यू घेऊ शकता. त्या रिव्ह्यू वरती पाहू शकता. रिव्ह्यू घ्या. पंच आलेले आहेत, थोडीशी जागा द्या पंचांना. पंच रिव्ह्यू बघतायत. पंचाकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. कुणावर अन्याय होणार नाही. मित्रांनो 12वा तुमचा खेळाडू इथे दिलेला आहे. अख्खं गाव इथे पाहत आहे. निश्चितच थोडंसं शांत राहायचं आहे. चला मित्रांनो थोडीशी वाट मोकळी करा. पंच आपला निर्णय मैदानात जाऊन देतील आणि कमिटीला मंडळाला थोडंसं सहकार्य करा. ही टुर्नामेंट आपल्या समाजाची आपलीच आहे आणि आपल्या भाऊबंदासाठी भरवलेली स्पर्धा आहे. ओके, चला पंच आपल्याला निर्णय कळवतील. मैदानात जाऊन थोडंसं सहकार्य करा मंडळाला. कोणीही बाहेरनं कमेंट करू नका मित्रांनो. आपल्या एक कमेंटमुळे थोडंसं या स्पर्धेसाठी गालबोट लागेल. रबाळे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की थोडंसं तुम्ही सीमा रेषेपासून थोडंसं बाहेर उभे राहायचं आहे. राहुल आलाय फलंदाजी. पंचांचा निर्णय येतोय. धावबाद. हा चेंडू योग्य होता. 2 चेंडू मागे पडतायत. पुढील चेंडू नितीन याचा राहुलसाठी. राहुल आपल्या संघासाठी काही कामगिरी करेल का? ब्लॉकरचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतो. तिथे मात्र विशाल चांगली चेंडू अडवतो आणि फेकी करत. पण एक धाव काही निश्चितच मिळेल आणि एक धाव काही रोखू शकत नाही. विशाल स्वतःवरती थोडासा नाराज, थोडासा हायपर हा खेळाडू. राहुलने आपलं खातं उघडलं 1 धावेनिशी. आणि आता स्ट्राईकवर आहे अर्जुन उर्फ जॉनी. गोलंदाजीसाठी आहे नितीन. फुलटॉस चेंडू चांगला ग्राउंड शॉट खेळलेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅक टू द बॉलर शॉट होता. 4 धावा निश्चित मिळणार आहे. 4 धावांची धावसंख्या पुढे सरकणार आहे. 12. पुढील चेंडू नितीन याचा जॉनीसाठी. पुन्हा एकदा आणि स्लोवर टाकलेला चेंडू. थोडस गतीमध्ये परिवर्तन होतं. विकेट किती गेलेले दादा? 6 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 3 फलंदाज बाकी आहेत. नितीन चांगला कमबॅक करतोय. एक बाउंड्री बसल्यानंतर फुलटॉस चेंडू होता. कव्हर ड्राईव्हला चेंडू येतोय. तिथे मात्र धोका निर्माण होता. पण थोडस आणि एक गडी रनआउट स्वरूपात बाद होतोय. माझ्या मते हे धावबाद झालेला खेळाडू असेल. 4 खेळाडू धावबाद झालेले आहेत. त्याची जागा घेण्यासाठी कोण आलेलं पाहायचं आहे. कोण आहे फलंदाजचं नाव? आकाश. मित्रांनो YouTube लाईव्ह असल्यामुळे नाव गरजेचं आहे. कारण का तुमचं नाव निश्चितच 183 देशामध्ये नाव तुमचं जाणार आहे.
आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय विनायक. पाहूया काय गंटू टाकतोय. चांगला चेंडू टॅप केला. लुईचा थ्रो पाहायचं थोडस गचाळ गॅदरिंग म्हणता येईल ह्या यष्टी रक्षकाकडून. एक धाव निश्चित मिळणार आहे पण एक धावेने काही फरक पडणार नाही शिवराय ग्रुप या संघाला. कालच्या दिवसात सेमीफायनलला पराभूत झालेला शिवराय, क्वार्टर फायनलला पराभूत झालेला शिवराय संघ परत एकदा या नियमाने स्पर्धेमध्ये आव्हान करतोय. नो चेंडू टॅप केला. लुईचं क्षेत्ररक्षण चांगलं पण गडी बाद. गडी बाद. चेंडू काउंट आहे का पंच? ओके. एक धाव एक चेंडू हा काउंट केला जाईल आणि धावसंख्या होईल 15. 63 धावाचा पाठलाग करत असताना धावसंख्या 15. गडी बाद होत आहेत 7. आठ गडी बाद होत आहेत. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा होता का की एक धाव आहे? पाहूया पुढील चेंडू विनायकाचा. लुई इकडे पुन्हा एकदा बॅक टू दी ग्राउंड पण लुई चेंडू आडवेपर्यंत एक धाव निश्चित मिळणार आहे. थोडस फंबलिंग होतोय महेश कडून उर्फ लुई. गोलंदाजी चांगली करतोय विनायक. रबाळे देखील हा संघ काल पराभूत झाला होता. दोन्ही पराभूत संघांमधून पुन्हा एकदा आमंत्रित आपल्या स्वतःच संघाला करून या स्पर्धेमध्ये योग्यरित्या पार पडतायत. चांगला चेंडू, चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप ब्लॉक केलेला चेंडू. चेंडू निर्धाव आणि षटक समाप्त. धावसंख्या 16. 7 चेंडू आणि धावाच धावा. 7 चेंडू. पाहूया काय होतंय का, कारण का 7 चेंडू जवळजवळ 47. सचिन चांगला हा गोलंदाज सचिन. 6 चेंडू 47 धावांची आवश्यकता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू. शेवटचा गडी शिल्लक. शेवटचा गडी शिल्लक आहे. ऑलआउट झाले का? एक गडी शिल्लक आहे. हा 12वा खेळाडू इम्पॅक्ट स्वरूपामध्ये मैदानात जातोय. खेळूच 10 खेळाडू आहेत. 9 गडी बाद झालेले आहेत. थोडस स्कोरर आमचे गफलत होती आहे आणि हा सामना शिवराय ग्रुप तुर्बेवाशी संघ विजयी होतोय आणि पुढे निश्चितच